उगी उगी उगी. अगं बाई उठला हा. द्या मी घेते, भूक लागली असेल त्याला. नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही जेवून घ्या तोवर. अहो पण तो नाही राहणार. अगं बाई दुर्गे तू घेतलंयस होय. त्याला जरा खेळव हो, तोपर्यंत मी पाने वाढून घेते. हो जा. सरस्वती तू बस, मी पाने वाढते. हो. अगो बाई किती सुंदर आहेत या सोनसाखळ्या आणि नाजूकही आहेत. होय. शेवटी काय, शहर ते शहर, त्यातून पुणे. इथे नवीन नवीन पद्धतीचे दागिने करता येतात. आणि मुळात कशी हौस असायला हवी. आमच्याकडे ठराविक पद्धतीचे डाग असतात. आणि नवीन काही करायचं म्हटलं ना तर हे सासूबाईंनी दिलंय, ही मामांजींची आठवण आहे, असे सतत बोलले जाते. पण या नाजूक सोनसाखळ्या इतक्या सुंदर दिसतात म्हणून सांगू, खरेच हो. अहो घे घे, या तुझ्या बाळासाठी. नाही हो, नको. म्हणजे मला हव्या होत्या म्हणून नाही म्हणाले मी. अगो ठाऊक आहे मला, असे कसे म्हणशील तू. शेवटी विहीणबाईंच्या संस्कारातच वाढली आहेस ना. हे आपले मी असेच दिले तुला, कौतुक म्हणून. या साखळ्या खरं तर मी यासाठीच करून घेतल्या होत्या. आमच्या लहानच्या सुनबाई किंवा मग आबा बाबाच्या बायका येतील तेव्हा एखाद्या नात्यातले लहानसे मूल आले की चटदिशी त्याला काढून देता येते, त्यासाठी केल्या. पण हे म्हणजे संकोच करू नकोस. तुमचा रीतसर मानपानही करायचाच आहे आम्हाला. असे गोजीरवाणे बाळ, असे कोड कौतुक माझ्या मात्र नशिबी नाही. माई नमस्कार करते हो. सुखी राहा. बैस बैस, मी जेवायला वाढते. अण्णासाहेब, आपल्या मनीचे चिंतेचे सावट अजून दूर झालेले दिसत नाही. बरोबर हेरलेत बाळंभटजी. दुधाने पोळलो आहोत तेव्हा आता ताकही नकोसे वाटते. सख्या सख्या बहिणीच्या बाबतीत अनुभव घेतला आहे आम्ही. आणि बाळंभटजी, यमू जरी आमची मुलगी असली तरी माधवरावही आता आम्हाला मुलासारखेच आहेत. त्यामुळे दोहोंची काळजी. आपणास काय वाटते, भाऊसाहेबांस याची काळजी नसावी? छे छे, भलतेच काय. आम्ही असे कसे म्हणू. उलट पक्षी यमूच्या बाबतीत आम्ही निर्धास्तच आहोत. आता माधवराव एवढे शिकले सवरलेले, त्यामुळे आमचे म्हणणे त्यांचे मनास पटत नाही. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की विषाची परीक्षा घ्यावीच का. अण्णासाहेब, आपल्या मनात आहे तसे काही होणार नाही. आम्ही उत्तम ज्योतिष जाणतो यावर तर आपला विश्वास आहे ना. अर्थातच बाळंभटजी, आपली
छाती दशक्रोशीत गाजते आहे. मग माधवरावाची आणि यमुनेची पत्रिका आपल्याच निवासस्थानी आम्ही पाहिली होती हे तर आपल्याला आठवते ना? होय. दोघांचेही 33 गुण जुळत आहेत. याचाच अर्थ एकमेकांच्या सहवासात त्यांची संसार रूपी नौका सुखाने प्रवास करणार आहे. दोघांच्याही पत्रिकेत उत्तम आयुष्य आणि उत्तम संसार सुख आहे. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मनीचे मळप दूर करा. खरेच आपल्या वक्तव्याने मनावरचे ओझे हलके झाले. तर अशी ही तानाजीची आणि त्याच्या घोरपडीची कथा. तानाजीची शौर्य कथा ऐकली ना की धमण्यातलं रक्त असं उसळतं. स्वराज्य निर्माण करण्यासाठी अशी निष्ठा हवी, असं धाडस हवं. आमचा माधव दादाही अशाच गोष्टी सांगतो. माधवराव तुम्हाला गोष्टी सांगतात, पण माधवराव तर मोठे जज आहेत आणि मी ऐकले आहे की ते त्यांच्या अभ्यासिकेत ग्रंथ वाचित बसलेले असतात. हो, दादाच्या अभ्यासिकेत पाऊल टाकायची सुद्धा भीती वाटते, पण आमच्या दादाची नाही भीती वाटत. म्हणजे वाटते, पण दादा रागे भरतो हे अगदी शांतपणे. त्याचे सगळे वेगळेच आहे. बर, कुठल्या गोष्टी सांगतो तुम्हाला तुमचा माधव दादा? दादा आम्हाला जिजाबाईंच्या गोष्टी सांगतो. काय? कोणत्या? म्हणजे उजाड झालेल्या पुण्यास जिजाऊंनी पुन्हा कसे वसविले, त्यासाठी त्यांनी कसा अभ्यास केला आणि कसा काय रे तो शब्द बाबा? दादा सारखा वापरतो तो. अरे सोपा आहे, आराखडा. हा, आराखडा. पुणे पुन्हा नव्याने वसवणाऱ्या जिजाबाईंची गोष्ट माधवरावांची आवडती. आणखी काय सांगतो तुम्हाला तुमचा माधव दादा? तुम्हाला गंमत माहित आहे? कोणती? दादा सारखा अभ्यासिकेत असला तरी त्याचे सगळ्यांकडे बारीक लक्ष असते. हो की नाही पांडू दादा? त्या दिवशी रमा वहिनीला तिच्या आईची खूप आठवण येत होती, म्हणून ती रडत होती. ती कुणाचेच ऐकेना. तेव्हा तिला हसवण्यासाठी माधव दादाने पांडू दादाला विविध नकला कराव्यास सांगितल्या. अहो, आमचे धाकले मालक म्हणजे अगदी मऊ मनाचे बघा. घरातल्या कोणाचं मन जर दुखावलं ना तर ते झेपत नाही बघा त्यांना. अगदी जातीनं लक्ष ठेवतात, किती बी काम असू देत. आणि रमा वहिनी साहेबांनी तर समद्यांनाच लळा लावलाय बघा. काय निरूपण करतेत, काय निरूपण करतेत. वा वा, अक्षी म्हणजे विठ्ठल रखुमाईची जोडी बघा. देवा त्या दोघांना बी भरपूर सुख दे. अण्णासाहेब, आताच आलात तुम्ही, लगेच जाण्याच्या गोष्टी काय करताय? जसे आलाय तसे 4 दिवस मुक्काम करा, पाहुणचार घ्या, एक सुंदर पैकी निरूपण होऊन जाऊन दे, सत्संग करू आणि मग निघा. खरे आहे भाऊसाहेब, आपण प्रेमाने एवढे म्हणालात यातच सारे आले. परंतु तिथेही कामे आहेत. बंधुराज आधी सृष्ट आहेत, त्यात मुक्काम वाढवला तर वृथा. असो, त्यापेक्षा थोडक्यात गोडी. तसे आमचे पुण्यास येणे जाणे असतेच, त्यामुळे भेट होईलच. तूर्तास मात्र रजा द्या. असे म्हणताय? ठीक आहे. मात्र भाऊसाहेब, आता यमुनेची पहिली मंगळागौर येईल, त्यावेळेस तिला बाहेरपणास धाडले तर बरे होईल. अहो, अवश्य अवश्य घेऊन जा. मुलींना अशा सणांची भारी हौस असते. धाडू आम्ही तिला. आणि त्याचेच औचित्य साधून आपणही सहकुटुंब गावी पायधूळ झाडली तर फार संतोष होईल. अहो, का नाही, आम्ही जरूर येऊ. गोपाळ, निघाव्यात. ठीक. दाजी, आई आणि सरस्वती सांग की निघायची तयारी करा. क्या क्या? रमा, अगं आई कुठे आहे? अरे आई माईन बरोबर आजींना भेटायला गेलीये. आता सुटल्या ना त्या, म्हणून माई म्हणली भेटून घ्या. पण
मग तुम्ही काय विचारताय? अण्णांनी सांगितलंय आता निघायला हवं असं आईला सांग. काय गरम आहे तुझ्या हातात काय आहे? ही भेटवस्तू ना आत्याबाईंसाठी आहे. हे घे. ही भेटवस्तू आत्याबाईंना दे. आणि दाजी, केशव, तुम्ही उघडून नाही हा पाहायची. हो अगं पण काय आहे तरी काय याच्यात? ती माझी एक गंमत आहे. ती उघडून पाहिल ना तेव्हा कळेल तुम्हाला. बरं बरं चल रे केशव, आईला अण्णांचा निरोप द्यायचा आहे. आई, आई, आई. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. अरे नरो, अरे चल पटा 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 पटा, सामान नेऊन बग्गी मध्ये ठेव, उशीर होतोय. भाऊसाहेब, लग्नामध्ये सारे मानपान झालेच होते, आता पुन्हा हे सर्व करण्याची काय आवश्यकता होती? असू द्या हो, विहीणबाई पहिल्यांदाच आल्यात आमच्या घरामध्ये. होय. मग मानपान हे व्हायलाच हवे, आमच्या घराण्याची तशी रीतच आहे. काही अधिक उडे झाले असेल तर पदरात. हो असे का म्हणताय उमाताई? लग्नात मी नव्हते. माझ्यासाठी हीच तिची पाठवणी. तुम्ही अगदी काळजी करू नका हो. ती तर आमची केव्हाच झाली. हो ना रमा? आणि बरं का रमाबाई, मंगळागौरीसाठी माहेरी जायचंय. हो खरेच? खरेच म्हणजे काय, अण्णासाहेबांनी मंगळागौरीचे आमंत्रण आम्हासही दिले आहे आणि आम्ही त्यास रोकारही दिलेला आहे. होय, आणि भाऊसाहेबांचा शब्द म्हणजे वचनच. तेव्हा रमे, तुझी मंगळागौर उत्तमच होणार. जावई बापू, आपण कामात बुडालेले असता कल्पना आहे आम्हास, पण तरीही आपण वेळात वेळ काढून आलात तर मनापासून अतिशय आनंद होईल आम्हास. हो, आमचे येणे जरा कठीणच वाटते, परंतु रमासही पाठवायचे की नाही हे एका अटीवर ठरेल. म्हणजे जावई बापू? म्हणजे येत्या काही दिवसात रमाने आम्हाला पुस्तकातील पहिला धडा नीट वाचून दाखविला तर आम्ही आणि रमा दोघेही मंगळागौरीसाठी येऊ. हो हो, मी 15 दिवसातच पहिला धडा वाचून दाखवीन. मग जायचे ना आपण? हो, आई, आम्ही नक्की येऊ. बरं आहे भाऊसाहेब, येतो आम्ही. निश्चिंत मनाने जा. यमे, बाळंबजी, आयुष्यभर भाऊ. चला येतो. येते या गोपाळराव, या. येते का यमुने? येण्याचे होते अंगणाची होते. आई, आई, आई.
रमे, येते बाळा. यमू, ए जास्वंदी, मी तुला तोडणार आहे हा, आणि तुला मी माझ्या जवळच ठेवणार आहे. जेव्हा मला आईची आठवण येईल तेव्हा मी तुला बघेन. आले आले म्हणता म्हणता व्याही गेले सुद्धा. हो ना, इतक्या लांबून आल्यासरशी 1-2 दिवस राहिली असती मंडळी तर बरे झाले असते. पण अण्णासाहेब रीतीचे पक्के हो. मुलीच्या सासरी राहायचे नाही म्हणजे नाहीच मुक्काम केला त्याने. खरेच हो, माणसे अगदी सालस आणि चालीरीतींप्रमाणे वागणारी आहेत. विहीणबाईंचे आणि माझे तर अगदी छान जमले. आणि विहीणबाईंच्या सुनेचे अगोबाई, म्हणजे रमाची वहिनी सरस्वती ना? मग तिचे काय? सुरेख आहे अगदी. रूपही अगदी नक्षत्रासारखे आहे. ते खरे आहे, पण सासवेच्या डोक्यावरती मिरा वाटणाऱ्यांपैकी दिसली. आणि विहीणबाई ते तुमच्याच पंथातली मृदुभाषिणी, म्हणजे सुनेचे काम सोपे. ईश, सरस्वती असेल जरा तिखट, पण आपली रमा नाही हो तशी. गोपाळरावांशीही बरीच चर्चा झाली आमची. मोठा उमदा मुलगा आहे, मनी प्रखर असे देशप्रेम आहे, परंतु तारुण्याच्या उसळीमुळे जहाल मताचा प्रभाव आहे. या जहाल मताकडे अलीकडे तरुण वर्ग चटकन ओढला जातो. परंतु दूरगामी परिणाम हवे असतील तर मवाळ मार्गाचाच उपयोग होतो. त्यातील विवेक आणि विचार पायाभूत बदल घडवितात, तेही समाज जीवनाची घडी न विस्कटता. माधवा, अरे तुझ्या आवडत्या विषयात शिरलास ना की खरोखरीच बाकी सारे विसरून जातोस. का अहो, सारे तर तुमच्या मनासारखेच केले माधवाने. अगोबाई, तुम्ही म्हणाल त्या मुलीशी लग्न, तुम्ही म्हणाल त्या मुहूर्तावर. आणखीन काय हवे तुम्हास? अगोबाई, मी सांगितलेल्या मुहूर्तावर, मी ठरवलेल्या मुलीशी. ऐकताय ना बाळम भटजी? आमच्या मनी काय काय आहे हे ऐकावयास फुरसत आहे का कोणाकडे? आणखीन काही मागणी आहे का माधवाकडे? भाऊसाहेब, माईसाहेब सूनमुखाबद्दल काहीतरी बोलत होत्या. म्हणजे आम्हा सगळ्या बायकांचे असे म्हणणे झाले की माधवाचे लग्न अगदी घाई गडबडीत झाले. माधवाच्या इच्छेनुसार वेदोक्त झाले. त्यामुळे बऱ्याचशा विधींना फाटा मिळाला. त्यात सुनमुखाचा कार्यक्रम राहूनच गेला. म्हणून माई, रमा आपल्या घरी येऊन जवळपास रुळल्या सुद्धा. आता या अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे का? अरे का नको, करू दे हाऊस मौज. लग्न हे असे गडबडीत झाले, कोणाला काही हाऊस मौज करता आली नाही. त्यावेळची मनस्थिती सर्वांची कशी होती हे आम्ही सांगावयास नको. करू दे, त्या निमित्ताने स्त्रियांना हाऊस मौज करायची, दागदागिने घालायची संधी मिळते. तरी भरीचे लुगडे नेसा, दागदागिने घाला. आम्हाला सुद्धा पाहायचंय आमच्या सुनेला दागदागिन्यांनी मढलेली रमाबाई कशी दिसते ते. बाई, आणि माधवा, आता या समारंभामध्ये तू सुद्धा मनापासून भाग घे. लग्नाच्या वेळची सगळी कसर भरून काढ, कळले का? अरे
मंडळी, आता तुम्ही सूनमुखाचे मनावर घ्या, लागा तयारीला. बरे अगं बाई, ए जास्वंदे, आज मला खूप आनंद झाला, कारण माझी आई आली. मला माझी आई भेटली. आजी म्हणली होती की तू जेव्हा उमलशील तेव्हा माझी आई येईल, आणि अगदी तसेच झाले. ए जास्वंदी, मी तुला तोडणार आहे हा, आणि तुला मी माझ्या जवळच ठेवणार आहे. जेव्हा मला आईची आठवण येईल तेव्हा मी तुला बघेन, म्हणजे मला बरे वाटेल. नाहीतर कोणीतरी तुला दुसऱ्याने तोडले तर देवाला होईल, आणि मग तू निर्माल्यात जाशील. नको नको, मीच घेईन तुला.